नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी माणिक ढवळे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा पहिला भाग पाहिला होता. एक चार्ट दिला होता तुम्हाला. त्याच्यात टाइप्स ऑफ सेंटेन्सेस होते आणि रिपोर्टिंग, वर्ब, आयडेंटिफिकेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच है ना, आपल्याला कसं ओळखायचं असते ते बेसिक चार्ट होता. ते तुम्ही लिहून घेतला होता. ते चांगल्या पद्धतीने वाचन करा त्याचं, है ना, पाठांतर करा. नेक्स्ट आहे चार्ट, पाहू शकता बोर्डवर आहे. हे छोटेसे तुम्हाला लवकरात लवकर समजून बी जाईल. इझी आहे. चेंज इन टेन्स आणि चेंज इन हेल्पिंग वर्ब ते अतिशय महत्वाचं असते. हे आपल्याला जेव्हा स्टेटमेंट असते है ना, रिपोर्टेड स्पीचचं, त्याच्यामध्ये आपल्याला रूपांतरण करायचं असते. तर आता डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच है ना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स हे पूर्ण डायरेक्ट स्पीचचं काय कॉलम आहे आणि हे इनडायरेक्ट स्पीचचं आहे. समजा वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलं तर त्याचं काय करायचं, सिंपल पास्ट टेन्स करायचं. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथपर्यंत सोपं आहे तुम्हाला. चार पर्यंत काय आहे, प्रेझेंट जिथे तिथं पास्ट करायचं. फर्स्ट 4 टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स है ना, यानुसार. पण नंतर पहा, 5 पासून थोडस तुम्हाला माइंड लावावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. सिंपल पास्ट टेन्स जेव्हा चालू होते, सिंपल पास्ट टेन्सचं पास्ट परफेक्ट टेन्स करायचं. त्यानंतर पास्ट कंटिन्युअसचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. म्हणजे 6 पर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं. हे 4 तर सोपेच आहेत तुम्हाला, हे 2 थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, थोडेसे ध्यान ठेवायचे. आणि लास्ट काय, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या दोघांचं बदल होतंय का, नाही. बदल होत नाही. याचा अर्थ काय, हे जे काळ आहे टेन्स डायरेक्ट मध्ये जे आहे तेच इनडायरेक्ट मध्ये सेम राहणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि आपण नंतर काय करणार, वाक्य पाहणारच. आता उद्या अजून एक चार्ट राहील, 1-2 चार्ट राहील, त्यानंतर आपण वाक्य पाहूया. आणि या चार्ट थ्रू तुम्हाला मी वाक्य समजून सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं. सर्व काही सोपं असते, पण जेव्हा आपल्याला प्रॉपर नियम असतात आपल्याकडे त्यावेळेस आपल्याला सोपं जाते. अजून एक चेंज इन हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहित आहे, जसं याला ऑक्झिलरी म्हणतो. डायरेक्टचे, इनडायरेक्टचे. डायरेक्ट मध्ये ऍम इज आलं, आता सिंग्युलरला लागते, जसं आयला ऍम लागते है ना, ही शीटला इज लागते. आता हे इनडायरेक्ट मध्ये काय करायचं, पास्ट करायचं, वाज घ्यायचं. ऍम इज सिंग्युलरचा ऍम इज येते प्रेझेंट मध्ये आणि पास्ट मध्ये काय येते, वाज येते. म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये आर आलं प्लुरल आणि इनडायरेक्ट मध्ये काय येते, वर येते, WRE वर. मग वाज वर आहे, त्याचं काय करायचं, इकडे हॅड बीन करायचं. म्हणजे वाज आणि वर इकडे आलं, त्याचं हॅड बीन होते. हे आपण कशाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलो, हेल्पिंग वर्बचं. ठीक आहे, हे एक बेसिक ध्यान ठेवायचं. हॅडचं काय करायचं, हॅड करायचं. डीडचं काय करायचं, हॅड प्लस हे जे MV आहे, मेन वर्ब कोणता आहे, 3, वर्ब थर्ड फॉर्म. त्यानंतर आहे विलचं काय करायचं, वुड. शॉल, विल. शालचं शूड आणि विलचं वुड. नेक्स्ट आहे कॅनचं कुड, मस्टचं मस्ट आणि हॅड टू. या पद्धतीने हे चार्ट आहेत. इन प्रनाऊन्स अँड ऍडवर्स. प्रनाऊन्स आणि ऍडवर्स तुम्हाला माहिती आहे. प्रनाऊन्स म्हणजे काय, जे नाउनच्या ठिकाणी येतात इन्स्टिड ऑफ नाउन. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आणि काही इथं प्रनाऊन्स आहेत वेगळ्या टाईपचे, जसे असे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाउन म्हणतो आपण, दर्शक सर्वनामे. हे धीस आहे, दीज आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रनाऊन्स आणि ऍडवर्स. या साईडला तुम्हाला प्रनाऊन्स आणि ऍडवर्स दिसतील काही, ते डायरेक्ट मध्ये येतील. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये त्यांचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचंय. ते कसं करायचं त्यासाठी चार्ट आहे. आणि दुसरा चार्ट आहे चेंज ऑफ प्रनाऊन्स. आता हे जे प्रनाऊन्स आहेत, इथं ऑलरेडी काय दिलेलं तुम्हाला, एक वचन, सिंग्युलर नंबर, एक वचन, प्लुरल नंबर म्हणजे अनेक वचन, हे सर्वांनाच माहित आहे. पण हे जे आहे चार्ट, हे अतिशय महत्वाचं आहे. याच्याद्वारे आपण प्रनाऊनचं चेंज करणार आहे वाक्यात. हे 2 चार्ट आज समजून घ्या. तर पहिला चार्ट आहे डायरेक्ट, इनडायरेक्ट. धीस आहे, धीस म्हणजे काय, हा, ही, हे. त्याचं दॅट करायचं, तो, ती, ते. तर धीस काय आहे, जेव्हा आपण जवळची गोष्ट दाखवतो तेव्हा धीस वापरतो. दूरची गोष्ट म्हणलं तर दॅट म्हणतो है ना. धीस पेन, आणि ती पेन तिथं असेल तर दॅट पेन, या पद्धतीनं. मग दीज कशासाठी, हे याच हे काय, अनेक वचन फॉर्म आहे. दीज म्हणजे एक असते, दीज म्हणजे काय, अनेक. आता दीज म्हणजे काय, दीज वर्ड्स है ना, इथं वर्ड्स आहेत. आणि वर्ड्स तिकडे असतील तर काय, दोज वर्ड्स म्हणतो, या पद्धतीनं. दीजचं दोज, दीजचं दॅट. हिअर म्हणजे येथे, देअर म्हणजे तेथे. नाऊ म्हणजे आता, देन म्हणजे नंतर. खूप सोपं आहे. कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. त्यानंतर आहे टुडे म्हणजे आज, दॅट डे म्हणजे त्या दिवशी, येस्टरडे म्हणजे काल. आता कालला त्यांनी सेंटेन्स मध्ये त्याला म्हणतो हे फ्रेज मध्ये. ठीक आहे, फ्रेज असते, 3 शब्द असतात, 2-3 शब्द असते, त्याला फ्रेज म्हणतो. याचा फ्रेज काय, द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर है ना, त्या अगोदर, कालचा दिवस किंवा त्या दिवसा अगोदर, आजच्या दिवसा अगोदर.
किंवा टुमारो, हे टुमारो आहे, टुमारो म्हणजे उद्या म्हणतो, उद्याला आपण फ्रेज मध्ये कसं सांगतो, द नेक्स्ट डे असं म्हणू शकतो. नंतर आहे ऍगो, ऍगो आणि बिफोरचा अर्थ एकच आहे. ऍगो असते डायरेक्ट मध्ये आणि इनडायरेक्ट मध्ये त्याचं काय करायचं, बिफोर करायचं. दस म्हणजे म्हणून म्हणतो, मिनिंग तर सेम आहे, दस आणि सो. डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट मध्ये लास्ट नाईट आहे, इनडायरेक्ट मध्ये द नाईट बिफोर. लास्ट नाईट म्हणजे गेल्या रात्री, काल रात्री, ठीक आहे. द नाईट बिफोर म्हणजे आजच्या रात्रीच्या अगोदरची नाईट है ना. लास्ट वीक म्हणजे काय, गेल्या हप्त्यात. द प्रिव्हियस वीक म्हणजे लास्ट आठवडा. तर या पद्धतीने आपल्याला ध्यानात ठेवायचं, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट आहे चेंज ऑफ प्रनाउन्स. आता याच्यामध्ये जसं ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, एक वचन अनेक वचन. तर हे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे ध्यान ठेवा. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन कोण आहे, मी तुम्हाला बोलत आहे. आणि तुम्ही कोण झाले, दर्शक है ना, पब्लिक. तुम्ही काय झाले, स्टुडंट्स म्हणा, तुम्ही झाले सेकंड पर्सन इथं है ना. आता मी फर्स्ट पर्सन आहे म्हणजे मी काय, आय झालो है ना. आणि तुम्ही काय झाले, यू झाले. आणि तुमच्या साईडनं जर पाहायला गेलं, आता तुम्ही व्हिडिओ पाहतायत बरोबर आहे, तुम्ही काय झाले, आय झाले. आणि मी काय झालो तुमच्यासाठी, यू झालो. म्हणजे आय काय असते, फर्स्ट पर्सन, सुरुवातीचा जो बोलणार आहे. जे दुसऱ्याला, आता मी तुम्हाला बोलायला म्हणजे तुम्ही ऐकायले, तुम्ही यू झाले है ना. एक असेल यू मध्ये तू होते किंवा तुम्ही, जास्त असू शकतात. फर्स्ट सेकंड पर्सन कळालं तुम्हाला, ओके. आपल्या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. आता थर्ड पर्सन कोणते राहणार, जे आपल्या दोघांमध्ये नाहीत, मी आणि तुमच्यामध्ये नाहीत, ठीक आहे, जे दुसरीकडे आहेत. जसं तुमच्या आता आई वडील असतील, जे आता तुम्ही व्हिडिओ पाहिल्या, मी दिसायलो तुम्हाला, तुम्ही मला पाहिल्या. फर्स्ट आणि सेकंड पर्सनचं काम चालू आहे. थर्ड पर्सन म्हणजे काय, तिथे इन्व्हॉल्व नाही त्याचा है ना. तर त्यांच्यासाठी आपल्याला हे थर्ड पर्सन समजून घ्यायचंय. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, लगेच कळून जाईल. ते प्रथमा, द्वितीय, षष्ठी मराठीमध्ये विभक्ती असतात, इंग्लिशमध्ये त्याला केस म्हणतात. आता हे प्रथमा म्हणजे सिंगल आहे ना, हे द्वितीय आणि षष्ठी याच्यामध्ये जायचं नाही. प्रथमा, द्वितीय, षष्ठी आपल्याला काही मराठीत जायची गरज नाही, फक्त मराठी थ्रू आपण इंग्रजी शिकतो. तर आय, आता प्रथम पुरुष आय, प्रथमामध्ये आय, आय म्हणजे मी म्हणलं, तुम्ही काय झाले, यू. आता थर्ड पर्सन मध्ये कोण येणार, समजा मी तुम्हाला माझ्या मित्राबद्दल सांगायलो है ना. माझे मित्र निखिल सर आहेत. आता तुम्हाला दिसत आहेत का, नाही, ते शूटिंग करत आहेत बरोबर आहे, हे व्हिडिओ शूटिंग करत आहेत, ते दिसत नाहीत. मी आहे आणि तुम्ही आहे, ते झाले काय, थर्ड पर्सन बरोबर आहे. तर आता मुलगा असेल तर त्याला काय लावायचं, थर्ड पर्सन मध्ये ही लावायचं. समजा मुलगी असेल, बाई असेल, त्यासाठी काय वापरायचं, शी वापरायचं. आणि एखादं वस्तू असेल किंवा एखादा कुत्रा, मांजर असेल, त्यासाठी आपण काय करायचं, इट वापरायचं, ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर आहे आता हे मी म्हणजे काय, मला होते. आता सुरुवात कुठून होणार आहे, प्रथम पुरुष आहे ना, आयचं काय ते मी म्हणजे मला. आता तुमचं काय, तुला म्हणतो, तुला कधी म्हणतो, एकटा असेल किंवा तुम्ही जास्त जण असतील तर तुम्हाला म्हणतो है ना. जसं मी विद्यार्थ्यांना मी म्हणतो तुम्हाला, जसं मी मला, तुम्ही तुम्हाला, हे झाले फर्स्ट. मग सेकंड, आता थर्ड पर्सन कोण होता, ही होता ना. जसं निखिल सर म्हणलो मी तुम्हाला, ही जर काय येते, मग आता त्याला येते ना, त्यांना, त्याला. जसं आता रेस्पेक्टफुली तर त्यांना म्हणतो, पण मुलाला आपण काय म्हणतो, त्याला. हिचं काय येणार, मग ही येणार है ना. शी म्हणजे ती, तिचं काय येते, तिला येणार आहे, हर येणार आहे. आणि इट्सचं इटच ठेवायचं, इट्स घ्यायची गरज नाही. इट म्हणजे काय, ते कुत्रा, मांजर असेल त्याला होणार. त्या पद्धतीने सोपं आहे. मला, तुला, त्याला, तिला, त्याला, त्या पद्धतीनं. आता बघा हे माय म्हणजे काय, माझा है ना. आता मी म्हणतो माझा, तुम्ही काय म्हणतात, तुम्ही स्वतः तर माझाच म्हणणार आहे बरोबर आहे, तेव्हा तुम्ही फर्स्ट पर्सन राहता. पण मी आता काय म्हणालो, माझा म्हणालो, तुम्ही ऐकायलेत, मी तुम्हाला काय म्हणणार, तुमचा म्हणणार, तुझा म्हणणार है ना. त्या पद्धतीने जसं युअर येते. आणि आता ते थर्ड पर्सन आहे, त्यांचं काय येईल, त्यांचा होईल है ना. आता समजा हे माय आहे बरोबर आहे. आता हे मुलगा असेल तर काय येणार, त्याचं ही येईल, त्याचा है ना. आता निखिल सरचं उदाहरण दिलं मी, थर्ड पर्सन इथं, मग काय त्यांचा होईल, किंवा मुलगा असेल तर त्याचा होईल. त्यानंतर मुलगी असेल तर काय ते तिचा होईल, हर, HER. आणि आता ते मांजरीचा, कुत्र्याचा, जे नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग्स है ना. लिव्हिंग थिंग मध्ये काय ते अॅनिमल्स आणि प्लांट्स, त्यांना आपण इट वापरतो, ठीक आहे, हे ध्यान ठेवा. मग इट्स होते त्याचा, त्या पद्धतीनं. षष्टीचं काय आहे, प्रत्यय तुम्हाला माहित आहे मराठीत, चा, ची, चे. आता मराठी ज्यांना माहित आहे, चाचीचे प्रत्यय म्हणजे काय, याचा अर्थ सांगतो. माय म्हणजे काय होते तुम्हाला माहित आहे, माय म्हणजे काय, माझा है ना. आता हे युअर म्हणजे काय, तुमचा. आता हे झा झालं, पण हे काय ते युअर म्हणजे तुमचा, हे चा, तुमची, तुमचे
या पद्धतीने. हे काही आपल्याला शिकायची गरज नाही, पण नॉर्मली सांगत होतो. आता हे झालं कशाचं, एकवचनाचं झालं, बरोबर आहे. हे तुम्हाला क्लिअर लक्षात आलं. आता आपल्याला अनेक वचन बघायचं प्लुरल मध्ये. म्हणजे प्लुरल मध्ये जेव्हा हे येतात, कोणते प्रनाउन येतात, त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट ते इनडायरेक्ट कसं करायचं. आता डायरेक्ट मध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत सगळ्या. आता बघा वी आहे ना, आता हे काय फर्स्ट पर्सन, हे सेकंड पर्सन, हे काय थर्ड पर्सन. थर्ड पर्सनचं तुम्हाला सांगितलेलं आहे काढायचं. काय येणार सांगा बरं. वी म्हणजे आता माझ्यावरच आहे ना फर्स्ट पर्सन. वी म्हणजे आम्ही. आता मी आम्ही म्हणू शकत नाही, मी एकटा आहे ना. समजा माझ्यासोबत कोणी असेल, मी ग्रुपमध्ये असेल, 4-5 जण असतील आम्ही, तर आम्ही म्हणतो वी. आणि तुम्ही जे आहेत, आता तुम्ही एकटे असाल तर तू यू, एकट्याला बी येते आणि अनेक वचनला बी येते यू. तुम्ही होणार आहे, आम्ही झाले, मग तुम्ही झाले. आणि तिसऱ्यामध्ये कोण येणार आहे, ते येणार आहे. ते तुमचा हे वर्ग आहे, ठीक आहे, हे पहिला वर्ग आहे, ते तुमचा दुसरा वर्ग आहे. आणि आमच्या आपल्या दोन वर्गाला सोडून एक तिसरा वर्ग आहे, ठीक आहे. आपण 2 वर्ग एकमेकांना गप्पा करायलो, है की नाही, तर आम्ही तुम्ही म्हणतो, आपण गेम खेळायलो. पण तिसरा वर्ग जे आहे ते आपल्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, तर त्यांना आपण दे म्हणतो. काय म्हणतो, दे, ते, THEY, दे. या पद्धतीने समजून घ्यायचं. त्यानंतर आहे अस. अस म्हणजे आम्हाला, है ना. आम्ही येत ना तर आम्हाला येणार आहे, तुम्ही येत तर तुम्हाला येणार आहे, ला, है ना. मग आता ते आहेत तर त्याचं काय येते, त्यांना येणार आहे, त्यांना, ठीक आहे. THEM, दे म्हणजे त्यांना. त्यानंतर लास्ट आता आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, चाचीचे प्रत्यय येणार षष्टीमध्ये. आमचा. युअर म्हणजे तुमचा. आमचा तुमचा झाला. आता जे इन्व्हॉल्व नाहीत आपल्यामध्ये थर्ड पर्सन, त्यांचा होणार आहे, है ना. तर मग त्याला इंग्लिश मध्ये काय येणार आहे, देअर येणार आहे. आलं लक्षात, THEIR, देअर. तर या पद्धतीने आपण समजून घ्या, सोप्या पद्धतीनं. आलं लक्षात. हे व्हिडिओ समजून घ्या आणि चार्ट्स लिहून ठेवा आणि वाचन करा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, जे बी रिलेटिव्ह फ्रेंड सर्वांसोबत शेअर करा. आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, विचारायचं असेल नवीन, तर विचारू शकता. आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.